आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्था म्हणजेच IAEAनं पाकिस्तानच्या आण्विक सुविधांवर निरीक्षण प्रणाली लागू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली। पाकिस्तानकडून नुकतीच आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधलं। या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या आण्विक साधनांच्या सुरक्षिततेची तपासणी होणं गरजेचं असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय। दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर आपण कर्म पाहून दहशतवाद्यांना ठार मारलं, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। भारताची कारवाई संपूर्ण जगानं पाहिल्याचं त्यांनी म्हटलंय। त्राल चकमकीत मारला गेलेला दहशतवादी चकमकीपूर्वी त्याच्या आईशी बोलताना दिसलाय। आमिर नझीर वाणी आमिर याची आई त्याला आत्मसमर्पण करायला सांगत होती, मात्र आमिर म्हणाला की सैन्याला पुढे येऊ द्या, मग पाहतो। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावं अशी सुरक्षा दलांची इच्छा होती, मात्र आत्मसमर्पण करण्याऐवजी त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केलाय। भारत पाकिस्तान तणावात मध्यस्थी केली नसल्याचं म्हटलेलं आहे। दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता, हा तणाव निवळण्यासाठी केवळ मदत केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीसमोर भारत PRFच्या विरोधात पुरावे सादर करणार आहे। लष्कर-ए-तोयबाचा पाठिंबा असलेली रेझिस्टन्स फ्रंट अर्थात TRF या दहशतवादी संघटना घोषित करावी अशी भारताची मागणी आहे। त्यासाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या समितीसमोर TRFच्या विरोधात पुरावे सादर करणार आहे। भारताने याआधी 2 वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अर्थात UNSCकडे TRFला दहशतवादी गट घोषित करण्याची मागणी केली होती। सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि पाकिस्तानकडनं होणारा दहशतवाद थांबेपर्यंत स्थगित राहील, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी दिली। काश्मीरवर चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करणं असल्याचं त्यांनी म्हटलंय। गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमधील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट दिली। यावेळी शाहांनी जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा हिल्स इथं 21 दिवस चाललेल्या नक्षलविरोधी मोहिमेत जवान जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आलंय। व्योमिका सिंग या ठाकूर नाही तर हरियाणाच्या जाट आहेत, असं वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादवांनी केलं। यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केलेली आहे। लष्करी गणवेश जातीयवादाच्या चष्म्यातून पाहिला जात नाही, भारतीय सैन्यातला प्रत्येक सैनिक राष्ट्रधर्माचं पालन करतो, असे योगी यांनी म्हटले। पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांसाठी शिवसेनेनं बक्षीस घोषित केलंय। दहशतवाद्यांसाठी शिवसेनेनं 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस दिलं जाणार आहे। ठाणे शहरात 3 जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यात आली आहेत। ठाण्याच्या कसारा परिसरातील फुगाळा इथल्या माळरानात पडलेल्या अवस्थेत ड्रोन आढळले। हा ड्रोन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। फुगाळा गावातील काही मुलं माळरानात फिरण्यासाठी गेले असताना त्यांना तिथं पडलेल्या अवस्थेत ड्रोन आढळलाय। घटनास्थळी पोलीस दाखल होत असतात। याबाबत माहिती घेतली असता ड्रोन जलसंपदा विभागाचा वैतरणा धरणाचा सर्व्हे करण्यासाठी आणलेला खासगी असल्याचं निष्पन्न झालं। कांजूरमार्ग पाईपलाईन गर्डर उतरवण्यासाठी कांजूरमार्ग भांडूप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। गुरुवार शुक्रवार हा ब्लॉक रात्री 1:15 सुरू होणार असून 2:15 पर्यंत असा 2 तासांचा हा ब्लॉक असणार आहे। उरण रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रवासी संख्या तेवढीच असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली। लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी झाली। या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली आहेत, तर मार्गिकेवरील यंत्रणेची 25% कामं शिल्लक राहिली आहेत। आर्थिक संकटात असलेल्या बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ झाली। मात्र प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून कमी होऊन 23 लाखांवर आली आहे। बेस्टचे सुमारे 8 लाख प्रवासी घटले। त्यामुळे बेस्टनं घेतलेल्या या निर्णयानं उपक्रमाला फायदा झाला की तोटा हे आणखी काही महिन्यांना स्पष्ट होणार आहे।
राज्य परिवहन महामंडळानं 3x2 आसन व्यवस्था असणाऱ्या 3000 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सध्या बसमध्ये 2x2 आसन व्यवस्था आहे. आता जादा आसनांच्या बसमुळे प्रवासी क्षमता आणि महसूलही वाढणार आहे. मुंबई एअरपोर्टवरून उद्यापासून विमान प्रवास महागणार आहे. हे शुल्क 31 मार्च 2029 पर्यंत लागू राहतील. प्रवासी सुविधा निर्माण शुल्कामुळे देशांतर्गत प्रवासासाठी 175 रुपये तर परदेशवारीसाठी 615 रुपये प्रवाशांना अधिक मोजावे लागणार आहेत. हे वाढीव शुल्क विमान तिकिटात समाविष्ट केले जाणार आहे. मुंबईत उद्या म्हाडाच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता जनता दरबार आयोजित केलाय. मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार होणार आहे. मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. गेल्या 2 महिन्यात कलाकारांनी घर खरेदी विक्रीच्या माध्यमातून 150 कोटींचे व्यवहार केले. वांद्रे, खार, जुहू या ठिकाणी घर खरेदीसाठी कलाकारांनी पसंती दर्शवली. महाराष्ट्रात 10हून अधिक आधुनिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमध्ये 5127 कोटींची परकीय गुंतवणूक होणार असून सुमारे 27,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. कल्याणच्या खडवलीजवळ नडगाव गावच्या हद्दीमधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. आदिवासी बांधवांना शेतीसाठी वाटप केलेल्या जमिनींवर काही बांधकाम व्यावसायिकांनी कब्जा केला होता. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत या व्यावसायिकांनी तुटपुंजा मोबदल्यावर या जमिनी बळकावल्या होत्या आणि त्यावर घर बांधून विक्री सुरू केली होती. ऐरोलीमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरांवर तोडक कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय. मंदिरावर तोडक कारवाईचा प्रयत्न केल्यास रक्तरंजित इतिहास घडेल असा इशारा शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी दिला आहे. महाराष्ट्रात 10वीच्या SSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पालिका आयुक्त अमित सैनींनी सत्कार केला. BEd पदवी प्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता ब्रिज कोर्स करणं अत्यावश्यक करण्यात आलं. हा एक अतिरिक्त प्रशिक्षण कोर्स असून यामुळे शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात सुधारणा होणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या दरम्यान अशी 3 वेळा हजेरी नोंदवली जाणार आहे. बदलापुरातील घटनेनंतर शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलाय. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे शाळांवर सोपवली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम जवळपास पूर्ण होत आलंय. वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबार दरम्यानच्या मार्गिकेचं काम या आठवड्यात पूर्ण होईल. त्यामुळे या पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा आहे. काँक्रिटीकरण पूर्ण होत असल्यानं मे अखेरीस या महामार्गावरनं वाहतूक सुसाट सुरू होण्याची चिन्ह आहेत. महानगरपालिकेच्या वतीनं अंधेरीमध्ये सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आलं. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या केंद्रात दररोज 10 लाख टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया केली जाणार आहे. या केंद्राचं उद्घाटन पालिका मोठे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यासाठी 2300 कोटी देण्यात येणार आहेत. 3 वर्षात या ग्राउंडमधील 185 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. तर हा कचरा हटवण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कचऱ्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा भूमीपर्यंत नेण्यात येणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशानं नुकतंच अंधेरी इथं सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलं आहे. विविध समाज माध्यम आणि डिजिटल माध्यमांवर राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक आणि समाजात भीती पसरवणाऱ्या बातम्यांचे फॅक्ट चेक करून लगेच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे. याची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क विभागावर दिलेली आहे. आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या KYC या मोहिमेत राज्यातील 17.95 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले. यात मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द केलेत. मुंबईत रद्द करण्यात आलेल्या रेशन कार्डची संख्या तब्बल 4,80,000च्या घरात आहे. त्याखालोखाल ठाण्यात 1.35 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. खारघर तुर्भे बोगद्याच्या मार्गावरील टेकड्यांवरच्या खाणींमधून परिसरात धुळीचे लोट पसरत आहेत. त्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढतोय. दरम्यान या संदर्भात तातडीनं कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मायक्रोसॉफ्ट 6,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हा आकडा सुमारे 3% आहे. सध्या कंपनीत सुमारे 2,28,000 कर्मचारी आहेत. 2023 मध्ये कंपनीनं 10,000 कर्मचारी कमी केले होते. मुलुंड स्टेशनच्या जवळ झाडाची फांदी कोसळून 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली. त्यामुळे झालेल्या गोंधळात काही जणांना किरकोळ दुखापत झाली. भिवंडीतील कामवारी नदीला जलपर्णीचा विळखा पडला. या नदीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यानं नदीचा नाला झाल्याचं दिसून येत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. मुंबईतल्या चेंबूरमध्ये RCF या विभागात असलेल्या बिल्डिंगच्या गच्चीवरील ताडपत्रीला आग लागली. पावसासाठी या ठिकाणी ताडपत्री घातली होती. यावेळी अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं आग आटोक्यात आली आहे. नवी मुंबईतील नेरूळमध्ये एका अज्ञातानं वाईन शॉपला आग लावली. या अज्ञातानं पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली आहे. या आगीमुळे दुकानाचं शटर जळून खाक झालं. तरी ही घटना देखील CCTV चित्रित झाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईच्या घणसोलीत एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. गोवंडीतून 6 कोटी रुपयांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. एका घरात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली. त्यात 6 कोटी 15 लाख रुपयांचा 3 किलो MD ड्रग्ज, 2,40,000चा 12 किलो गांजा, कोरेक्स सिरपच्या 36 बाटल्या असं तब्बल 6 कोटी 19,48,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबईतल्या वातावरणात सतत बदल होतोय. या बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तर रुग्णांमध्ये 40% वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुढील 5 दिवस हवामान खात्यानं अलर्ट जारी केला. हवामान खात्यानं पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवलाय. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत असू शकतो. काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांना अवकाळीनं तडाखा दिला आहे. राज्यात पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागली आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरी राज्यावरच्या पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता आहे. दक्षिणेच्या बाजूनं प्रगती करत नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झालेत. मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरीनचा भाग तसंच अंदमान आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्नी नताशाच्या सोबत मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी त्यांचं स्वागत केलं. दर्शन घेतल्यानंतर गंभीरनं माध्यमांशी बोलणं टाळलं. 63% मुंबईकर दररोज 6 तासांपेक्षाही कमी झोप घेत असल्याची माहिती समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत मखिजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात 30 ते 55 वयोगटातील 500 नागरिक सहभागी झाले होते. भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि परदेशी व्हिस्कीचा आनंद लुटण्याचं प्रमाण वाढतंय. वर्षभरात राज्यात तब्बल 38 कोटी 53 लाख लिटर इतकी बियर संपली आहे. 2023-24 मध्ये 35 कोटी 66 लाख लिटर इतकी बियर रिचवली गेली होती. म्हणजे वर्षभरात बियरची मागणी 2 कोटी 87 लाख लिटरनं वाढली आहे. महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव 3 महिन्यांवर येऊन ठेपला असताना अद्याप POP गणेश मूर्तींवरची बंदी उठवलेली नाहीये. 9 जूनला उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी होणार आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणारे मूर्तिकार चिंतेत सापडले आहेत. शाडूच्या मातीचा पर्याय खर्चिक आहे. शिवाय मुबलक माती उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे शाडू मूर्तिकारांवरही नवविघ्न आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या तसंच नव्यानं खंडपीठ गठीत करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला दिला. राज्य सरकारनं मराठा बांधवांना SC-BC कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक महिने न्यायालयात प्रलंबित असल्यानं मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले. वरळी BDD चाळ पुनर्विकासाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या 2 पुनर्वसित इमारतीमधील 556 घरांचा ताबा गेल्या काही दिवसांपासून रखडलाय. अद्यापही भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रिया सुरू करण्यास विलंब होतोय.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. राहुल गांधींसह 20 काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. बिहारच्या दरभंगा इथं परवानगी नसताना विद्यार्थ्यांना संबोधित केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा घ्यायच्या यावर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देखील संभ्रम कायम आहे. कोर्टानं निकालपत्रात राज्यातील 2022 आधीची स्थिती आणि त्या अनुषंगानं आरक्षण लागू करून निवडणुका घ्याव्यात असं म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणून सामोरं जाऊ, अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढलो तरी एकमेकांवर टीका न करता चांगली स्पर्धा करू असंही त्यांनी म्हटलं.